नमस्कार मंडळी, मी मनीषा खूप खूप मनापासून स्वागत करते पुन्हा एकदा. तर उन्हाळा सुरू आहे सध्या आणि उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. तर उन्हाळ्यामध्ये आपण काय काळजी घ्यायला पाहिजे याची सविस्तर माहिती बघूया. व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा. नवीन असल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. उन्हाळ्यामध्ये थोडं बाहेर गेल्यावर चक्कर येते, डोके गरगरतंय असं वाटतंय ना, पण हे साधं नाही हो, हे उष्माघाताचे लक्षण असू शकते. तर उष्माघात म्हणजे काय ते आधी आपण सविस्तर बघूया. शरीराचे तापमान 40°C पेक्षा जास्त वाढतं. शरीर स्वतःला थंड करू शकत नाही. ही इमर्जन्सी कंडिशन आहे. सध्या बाहेर खूप ऊन आहे, खूप जास्त ऊन आहे. तर उष्माघात होण्याची खूप जास्त शक्यता आहे. तर उष्माघात होण्याची कारणे बघूया. नंबर 1, खूप वेळ उन्हामध्ये राहणे. दुपारी 12 ते 4 हा सर्वात जास्त धोकादायक काळ आहे. तर दुपारी 12 ते 4 या वेळामध्ये शक्यतोवर घराच्या बाहेर पडू नये. खूपच जास्त इमर्जन्सी असेल तरच जावे आणि ते सुद्धा डोकं पूर्ण झाकून कॉटनच्या रुमालाने पॅक करून जाणे योग्य आहे. दुपारी 12 ते 4 हा सर्वात जास्त धोकादायक वेळ आहे. तर हे एक कारण आहे उष्माघात होण्याचं. नंबर 2, शरीरामध्ये पाण्याची कमतरता. डिहायड्रेशन, कमी पाणी पिणे, जास्त घाम येणे. उन्हाळ्यामध्ये गरमीमुळे खूप घाम येतो आणि घामाद्वारे आपल्या शरीरातील पाण्याची कमी होते. त्यामुळे भरपूर पाणी प्या. थोड्या वेळाने पाणी पित राहा. पाणी कमी पिणे हे सुद्धा उष्माघात होण्याचं एक कारण आहे. नंबर 3, जड आणि घट्ट कपडे घालणे. यामुळे काय होतं, शरीरामध्ये उष्णता अडकते. त्यामुळे सैलसर आणि कॉटनचे कपडे शक्यतोवर वापरा. नंबर 4, जास्त व्यायाम किंवा काम करणे. उन्हामध्ये हेवी वर्क करणे. शक्यतोवर 12 ते 4 या वेळामध्ये खूप जास्त जड कामे करू नये. नंबर 5, लहान मुले आणि वयोवृद्ध. त्यांची बॉडी कंट्रोल क्षमता कमी असते. त्यामुळे या वयातील लोकांनी खूप जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. ही झाली उष्माघात होण्याची कारणे. आता आपण बघूया उष्माघाताची लक्षणे. उष्माघात झाला आहे हे कसं ओळखायचं, तर चक्कर येणे, खूप घाम येणे किंवा अचानक घाम थांबणे, डोकेदुखी सुरू होणे, उलटीसारखं वाटणे, मळमळ होणे, शरीर खूप गरम होणे, कधी कधी बेशुद्ध सुद्धा पडणे. ही लक्षणे उष्माघाताची आहेत. अशी लक्षणे दिसली तर लगेच ॲक्शन घ्या. आता आपण बघूया उष्माघात झाल्यानंतर त्वरित उपाय काय करायचं. व्यक्तीला सावलीमध्ये किंवा मग थंड ठिकाणी आणा. थंड पाणी किंवा मग ओले कापड शरीरावरती ठेवा. पूर्ण शरीर ओल्या कॉटन रुमालाने पुसून काढा.
डोक्यावर म्हणजेच कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या सुद्धा ठेवू शकता. यामुळे डोके आणि शरीर थंड होण्यास मदत होते. पाणी द्या, ORS द्या. ORS वेळेवर नसेल तर लिंबू पाणी सुद्धा देऊ शकता. टाईट कपडे घातले असतील तर सैलसर कपडे घाला. खूपच जास्त गंभीर अवस्था असेल ना तर डॉक्टरकडे त्वरित जा. अजिबात वेळ वाया न घालवता डॉक्टरांशी संपर्क साधा. पार्ट 5 आता उष्माघात टाळण्यासाठी काय करायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे हे सुद्धा बघूया. भरपूर पाणी प्या. हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे, तरी सुद्धा आपण पाणी पिण्यासाठी कंटाळा करतो. पण भरपूर पाणी पिणे खूप जास्त आवश्यक आहे. तहान लागली नाही तरी सुद्धा प्या. तसं तर उन्हाळ्यामध्ये तहान लागतेच, पण तरी सुद्धा तहान लागली नाही तरी 1-1 तासाने थोडं पाणी पीत जा. बाहेर पडताना टोपी, स्कार्फ वापरा. स्कार्फ शक्यतोवर कॉटनचा वापरा, कारण कॉटनचे कपडे घाम शोषून घेतात. हलके आणि सैलसर कपडे घाला. दुपारी शक्यतोवर बाहेर जाण्याचे टाळा. बाहेरची कामं दुपारी 4च्या नंतरच करण्यासाठी बाहेर पडा. ORS द्या, नारळ पाणी, ताक प्या आणि बाहेर जाताना सनस्क्रीन लोशन नक्की वापरा. पार्ट 6 कोण जास्त धोक्यात? लहान मुले आणि वृद्ध लोक, कारण यांची इम्युनिटी थोडी कमी असते. आणि बाहेर काम करणारे कामगार. लेबर डिलिव्हरी बॉईज यांना सतत उन्हात काम करावं लागतं आणि उन्हात काम करून करून यांची इम्युनिटी सुद्धा कमी असते. आजारी व्यक्ती यांना सर्वात जास्त धोका आहे. उष्माघात टाळणं आपल्या हातात आहे. फक्त थोडी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. तर आमच्याकडे तर टेम्परेचर 44-45 पर्यंत आहे. तुमच्याकडे किती टेम्परेचर आहे कमेंट करून नक्की सांगा. कशी वाटली वरील माहिती ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि अशी छान छान उपयोगी माहिती पाहण्यासाठी ना चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे सर्वांना उन्हाळ्यामध्ये स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता येईल. आणि उन्हामध्ये 10 मिनिटे उभं राहिला ना तर जीवाला धोका निर्माण होऊ शकतो बरं. तर जास्तीत जास्त ऊन टाळा, उन्हामध्ये जाण्याचे टाळा आणि वरील टिप्स नक्की फॉलो करा. तुमचे आरोग्य एकदम सुदृढ राहणार उन्हाळ्यामध्ये सुद्धा. चला तर बाय बाय. भेटूया पुन्हा एका छानशा माहिती सोबत. तेव्हापर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि वरील टिप्स नक्की फॉलो करा. लाईक शेअर आठवणीने करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.